किती भारी दिसतं ना व्हिडिओ मध्ये हा, पण याच्या माग इतकं विदारक दृश्य आहे. हे काल परवा शेतकऱ्यानं मंडीला चालला होता कांदा, आणि मंडीला नेतानी शेतकऱ्यांनी भाव नव्हता. अर्धे लोक गेले तिथं, पट्ट्या काही येऊ नाही लागल्या, हमाली भाडं तोडं त्याच्यातच चालले, म्हणून डायरेक्ट इथंच रिचून द्याला. हे रस्ता इकडे हो, रस्ता आहे पाठीमाग, आणि इकडं एका कोपऱ्याला रिचून द्याला, आणि इकडे ढोरं बिरं खाते म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टर खाली करेल. ही दैन ही अवस्था आहे शेतकऱ्याची. काय तर म्हणे कृषी प्रधान बनणारे शेतकरी, कोणत्या अँगलला बनन आणि कोणत्या अभ्यास घेते, असं अशी शेतकऱ्याची अशी दैन चालू असताना कृषी प्रधान शेतकरी होईन म्हणणारे, आणि कोणत्या युनिव्हर्सिटीतून ते पास झाले काय माहिती बिचारे. त्या डायरेक्ट ट्रॅक्टर रिचून द्यायले, डायरेक्ट थप्प्या अशा बेकार डोंगराच्या इकडं आडवळणी ही वाट ऐकून अशी इकडून येईल, डायरेक्ट रिचून द्यायली त्या तिकडं. अख्खा ट्रॅक्टर आहे सगळं जे ढिगारे बा मेकार, एकच नाही आहे, 2-4 आहे. काय हसाव का रडाव अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यावर. अशी कायमच शेतकऱ्याची अवस्था आहे कायम. असं नाही की एक वेळा आहे 2-5 रुपये एका वेळेस भाव भेटायला लागला काय, कॉर्पोरेट वाले असे दांगोडा करते, यांना 15-15, 20-20 लाखाचं पॅकेज राहतं, आणि असा दांगोडा करते भिकाऱ्याच्या पलीकडं. अशी दैन आहे त्यांना. लगे लय मिरच्या लागत आहे कॉर्पोरेट वाल्यांना. हे नाही दिसणार त्यांना आता, हे याच्यावर काही तुळतुळ नाही व्यक्त करणार. ते काय आहे, डायरेक्ट विचून दिले ट्रॅक्टर. भाडं तोडं ते लावणं मेहनत, ह्याला काय विचार आला असन त्या शेतकऱ्याच्या मनात. हे कांदा रिचून देताना घरी येऊन भरला असन शेतातून की पैसे येते काहीतरी कामाच्या हिशोबानं, आणि अर्ध्या रस्त्यात येऊन काय विचार झाला असन त्याचा मार्केटची अवस्था पाहून. इथंच रिचून द्याला आणि चालला गेला शेतकरी. तर कुठलचे काय बिचारे माहीत नाही, आपल्याच आजूबाजूचे कुठलचे काय, कुठलं बी असलं तर आपला शेतकरी आहे शेवटी. चला असं आहे भाऊ, पहा काय कोण बदलू शकतं याला.